जानेवारी 2025 रोजी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे अलीपूर रोडकडील प्रवीण गव्हाणे हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी सांगितले की त्यांच्या ज्वारीच्या शेतामध्ये एक महिला स्त्री जातीचे प्रेत पडून आहे आणि त्याची खूप दुर्गंधी सुटलेली आहे। मग अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या माहितीवरून बार्शी शहर पोलीस ठाणे येथे अकस्मात मयत नंबर 7/2025 दाखल केला आणि सदरचा अकस्मात मयतचा तपास सपोनी जाधव साहेब यांच्याकडे दिला। घटनास्थळी आम्ही डीवायएसपी साहेब आणि जाधव साहेब गेलो होतो। सदरच्या स्त्री जातीचे प्रेत हे खूप दिवसापूर्वीचे साधारणतः 15 दिवसापूर्वीचे असल्याचे डॉक्टरांनी पाहून कळवले। त्या महिला एकदम कुजलेल्या अवस्थेत होते आणि कसल्याही पद्धतीची ओळख पटत नव्हती। तरी पण जाधव साहेब त्याचप्रमाणे त्यांच्यासोबतची जी टीम होती बहिरे, फत्तेपुरे, आवे पवार आणि आडसूळ ह्या सर्वांनी खूप मेहनत घेतली। तांत्रिक तपास, गोपनीय बातमीदार याच्या माहितीमधून सदरच्या महिलाची प्रथमतः ओळख पटवली। सदरची महिला ही अर्चना शिंदे राहणार घाटंगरी येथील असल्याचे समजले आणि त्यानंतर तांत्रिक तपास करून त्या महिलेचे त्यांच्याच गावातील नितीन जाधव या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या अनैतिक संबंधातून ते बऱ्याच दिवसापूर्वी बार्शी येथे राहण्यास आले होते। त्यांच्यात किरकोळ कारणावरून आपापसात भांडणं होत होते आणि त्या भांडणातूनच दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी ते ज्वारीच्या शेतामध्ये ते गेले आणि त्या ठिकाणी त्रासाला कंटाळून किंवा त्यांच्यात जे भांडणं झाले त्या भांडणाच्या याच्यातून नितीन जाधव यांनी स्कार्फने गळावळून तिचा खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे। आणि ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आणि अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी श्री जालंधर नालकुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या या पूर्ण टीमने केलेले आहे आणि जाधव साहेबांनी विशेष मेहनत घेतली आहे। जाधव साहेबांनी तो गुन्हा कसा उघडकीस आणला ते आपल्याला थोडक्यात सांगतील। मी सपोनी जाधव, पोलीस ठाणे बार्शी शहर। माझ्याकडे दिनांक 26/1/2025 रोजी माननीय PI श्री कोपरे साहेब यांच्या आदेशाने अकस्मात मयत नंबर 7/2025 प्रमाणे दाखल असलेला मयत चौकशी कामी आलेला होता। सदर मयताच्या संदर्भाने त्या ठिकाणची परिस्थिती पाहता आणि मयताची पाहणी केली असता आम्हाला असा संशय होता की हा घातपात आहे। त्या दृष्टीने मी तपासाची सुरुवात केली आणि अलीपूर रोड भागात लोकांकडे चौकशा केल्या। त्यानंतर मला चौकशीमध्ये दिनांक 8/3/2025 रोजी हे नितीन जाधव आणि अर्चना शिंदे हे लुंगसे नावाच्या व्यक्तीच्या घरी भाड्यानं राहण्यास होते असे लुंगसे यांनी मला सांगितले। त्यानंतर मी त्यांच्याकडे त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली। त्यांनी सदर अर्चना शिंदे यांचे आधार कार्ड माझ्या ताब्यात दिले। त्यानुसार मी ते घाटंगरी तालुका जिल्हा धाराशिव येथील असल्याचे त्या आधार कार्डावरून निष्पन्न झाले। मी घाटंगरीवरचे पोलीस पाटील यांना तात्काळ संपर्क करून सदर महिलेविषयी विचारपूस केली असता पोलीस पाटलांनी सांगितले की सदरची महिला ही याच गावातील आहे आणि तिची पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे मिसिंग दाखल झालेली आहे। त्यानुसार तपासाची चक्रे तात्काळ वेगाने हे करून माननीय पोलीस निरीक्षक कोपरे साहेब यांच्या आदेशाने आम्ही व माझ्यासोबतची टीम असे आम्ही धाराशिवला रवाना झालो व आरोपीस जो संशयित आरोपी होता नितीन जाधव यास आम्ही ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर त्या दरम्यान आम्ही CDRS द्यासाठी पत्र टाकले होते दोघांच्या मोबाईल नंबरचे, जे आम्हाला प्राप्त झाले होते तपासामध्ये। त्या तांत्रिक तपासावरून आम्हाला असे समजले की त्या दोघांचे अनेकदा कॉल आहेत एकमेकांसोबत आणि ज्या दिवशी हा घातपात झाला त्या दिवसापासून सदर महिलेचा मोबाईल बंद होता आणि मला मग त्या आरोपीला जेव्हा ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशन बार्शी शहर इथं आणले त्यावेळेस आरोपीने सदर गुन्हा अनैतिक संबंधाच्या वादातून केला असल्याचे कबूल केलेले आहे आणि तांत्रिक तपासातून आणि इतर साक्षीदाराकडे केलेल्या जाबजबाबातून हा गुन्हा निष्पन्न झाल्याचे माझ्या तपासात निष्पन्न झालेले आहे। त्यामुळे मी सरकारी साक्षीदार बनून माननीय वरिष्ठांच्या आदेशाने 262/2025 कलम BNS 262/2025 अन्वये नितीन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास माननीय जालटे साहेब करत आहेत।